बॅट्समन काकानरी आणि कोण विकी कोण आहे? विकी काकानरी आणि कोण? काकानरी आणि कोण? कोण? ओमकार तावडे ना. बाहेर जाणार ना आता विकी. स्ट्राइक आणि स्ट्राइक एंडला आणि बॉलर चालू असणारा सामना गार्गी स्पोर्ट आणि याचे संघमालक आहे दिनेश खोत, अमोल लोके, अमोल इलेव्हन मिडगाव. नाणेफेकीचा कौल प्रथम या ठिकाणी जिंकलाय तो गार्गी इलेव्हन स्पोर्टने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी पाचारण केले या ठिकाणी अमोल इलेव्हन देवगड या संघाला. तर पहिलं षटक वैयक्तिक पहिलं संघाच्या हा मात्र झेल आहे. पहिल्याच चेंडूवरती टॅपलाचा टॅप बॉलचा वापर असताना पहिल्याच चेंडूवरती एक झेल पकडला जातो आणि एक जबरदस्त धक्का लागतोय. रोशन गायकवाड हा फलंदाज बाद होतोय. एक पहिली सफलता मिळते गोलंदाज ओमकार नाटेकर याला पहिल्या ओमकार तावडे याला पहिल्याच चेंडूवरती एक सफलता मिळते. काय सुरेख झेल टिपलाय आणि या ठिकाणी बाद होतोय तो रोशन गायकवाड. पहिला गडी बाद होतोय. अमोल इलेव्हन स्पोर्टचा पहिला गडी बाद होतोय. वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती एक सफलता मिळते गोलंदाज अमोल तावडे याला एक सफलता मिळाली. संघाला मिळणारी एक सफलता तरी दरम्यान पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद होतोय. एक जबरदस्त धक्का लावतोय तो गोलंदाज ओमकार तावडे. रोशन गायकवाड हा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. हळूहळू स्ट्राईकला जातोय. डावखुरा फलंदाज निखिल पराडकर स्ट्राईकला गेलाय. नॉन स्ट्राईकला तो करणार आहे. हा मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जातोय. ट्रॅव्हलिंग करणारा असा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पंच दोन्ही हात समांतर करतायत. पहिला चेंडू मात्र सुरेख टाकला होता परंतु या वेळी मात्र स्वैर चेंडू घोषित केला जातोय तो पंच सचिन पुजारे सर यांच्याकडून. तर या ठिकाणी वाईड एक अवांतर एका अवांतर धावणे संघाची धावसंख्या खुलते. संघाची धावसंख्या एक बाद एक. तर हा चेंडू शॉर्ट पिचचा वापर करतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर असला चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता आणि या ठिकाणी चेंडू जाऊन विसावतं यष्टीरक्षक यांच्या गोदीमध्ये. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतायत. चेंडू उचलतून आणि देत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार तावडे यांच्याकडे. सुरेख अशी गोलंदाजी मागील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तोच ओमकार यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी. हा मात्र चेंडू पटकन लात आहे. ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू होता परंतु चांगला टायमिंग पद्धतीने शॉट खेळला जातोय. लॉंग ऑनच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तर एक अप्रतिम असा षटकार पाहायला मिळतोय तो आपल्याला डावखुरा फलंदाज निखिल यांच्याकडून. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते या ठिकाणी 7 धावा. ही चेंडू हवेमध्ये पाहूया. झेल खाली येतोय. क्षेत्ररक्षकाने झेल टिपला जातोय. तर या ठिकाणी निखिलची बारी संपुष्ट होते आणि या ठिकाणी दुसरा गडी बाद होतोय. अमोल इलेव्हन संघ मिडबाव या संघाचा 2 बाद 7 अशी धावसंख्या. एक जबरदस्त अशी गोलंदाजी आणि एक सांघिक कामगिरी पाहायला मिळते ती गोलंदाज ओमकार तावडे यांच्याकडून आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू ज्यावेळी हाताळला त्यावेळी ओमकारने डकआउट केलं होतं तो गोल फलंदाज रोशन गायकवाड. एक चांगला फलंदाज बाद केला होता आणि त्यानंतर थोडासा दबाव वाटत होता परंतु अशाही परिस्थितीत नवीन गेला फलंदाज नेखेरी यांनी एक मोठा शॉट खेळून संघाला 6 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र या नवीन गेलेल्या फलंदाज निखिलला ही डकआउट होऊन परतावं लागतंय. दुसरी सफलता मिळते गोलंदाज ओमकार तावडे याला. संघासाठी सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ओमकार तावडे यांच्याकडून. आपल्या संघासाठी सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 6 धावा बहाल करत 2 मोठे गडी आपल्या जाळ्यामध्ये फसवले असा हा गोलंदाज ओमकार तावडे SPL प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतोय. दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित या टुर्नामेंट्समध्ये आज आपल्याला खूप बाहेर आलेले खेळाडू पाहायला मिळतात आणि हे सगळं योगदान जात आहे ते दिनेश मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय सीताराम जोईल. डावखुरा फलंदाज सीताराम जोईल जातोय स्ट्राईकला आणि सामोरं जाईल तो
तावडे यांच्या गोलंदाज. हा मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने पटकावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. शॉर्ट मिडॉनचा हा खेळाडू या ठिकाणी एक धाव रोखू शकत नाही. एक धाव घेतलेली आहे सीताराम याने. सीताराम स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाचंही या ठिकाणी धावसंख्येत भर टाकतोय. संघाची धावसंख्या होते 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक चालू असताना तर हा मात्र चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंच या ठिकाणी सचिन पुजारे एक वाईट घोषित करतात. एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 8 धावा. नऊ धावा होत आहेत ते या ठिकाणी. पुन्हा एकदा हा मात्र चेंडू निर्धाव चेंडू म्हणावा लागेल आणि या ठिकाणी दरम्यान षटक संपल्याचा इशारा करतायत पंच सचिन. तर पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओमकार तावडे यांच्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा जमल्यात आणि 2 गडी बाद केले ते ओमकार तावडे यांनी. चांगली गोलंदाजी. मर्यादित 5 षटकांचा चालू असणारा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो गार्गी स्फोट आणि अमोल 11 मिडवाव या संघामध्ये पहिलं षटक टाकलंय. अमोल 11 संघाचे 2 गडी बाद केले आहेत, ते म्हणजे या ठिकाणी रोशन गायकवाड आणि दुसरा फलंदाज होता तो निखिल पराडकर, ज्याने आपल्या संघासाठी 6 धावा दिल्यात. या सामन्यासाठी 2 पंच म्हणून काम पाहतात सचिन पुजारे सर आणि निखिल परकर सर. अच्छा, चालू असणाऱ्या SPL चा हा दुसरा दिवस. दिनेश गावकर मित्रमंडळ यांचं यांनी हे आयोजन केलं आहे. खरोखरच सुरेख असं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेचं थेट लाईव्ह असं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय MS स्पोर्ट यांच्या माध्यमातून. खरोखर सुरेख असं या ठिकाणी प्रक्षेपण. तर नवीन गोलंदाज येतोय आपल्या कोठातील पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन रोहित तानवडे. पूर्ण सीझनमध्ये हा फॉर्म मध्ये असलेला देवगड तालुक्याचा अष्टपैलू खेळाडू रोहित तानवडे आपल्या कोठातील पहिलं, संघाच्या वतीने दुसरं षटक राऊंड विकेट मारा करतोय. चेंडूला हलकी दिशा देतोय, चेंडू येतोय गलीच्या दिशेने आणि एक धाव मिळतंय या ठिकाणी. फलंदाज सीताराम जोईलेला. सीताराम या ठिकाणी 2 या धावसंख्येत पोहोचते. संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते या ठिकाणी 10 धावा. दहा धावा आणि पुन्हा एकदा कट केला जातो. चेंडू येतोय गलीच्या दिशेने. या ठिकाणी वेदांत जाधव चेंडूवरती येतोय, परंतु चेंडू येतोय D झोन मध्ये. एक धाव संघाला मिळालेली आहे. तर सलग 2 चेंडूवरती 2 धावा जमवल्या त्या सीताराम जोईल यांनी. पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजीसाठी सीताराम जोईल. डावखुरा फलंदाज. हा मात्र चेंडू शॉर्ट पिचचा वापर करतोय. चेंडू या ठिकाणी मारला जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान एकच धाव रोखतोय तो सीताराम जोईल यांना. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, चेंडू पेक करतोय आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय ते सीताराम याला. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी मात्र डावखुळा फलंदाज आहे तो नॉन स्ट्राईकला आले आणि यावेळी रोहित तानवडे हा आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करतोय. ओव्हर द विकेट मारा करतोय. हा मात्र सुरेख पद्धत चेंडू. यावेळी आडव्या पट्ट्यात चेंडू काही येत नाही. चेंडू आणि बॅट यांचा संपर्क नव्हता. चेंडू जाऊन विसरतोय यष्टीरक्षक यांच्या गोदीमध्ये. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतायत. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा रोहित आणि हा मात्र चेंडू ब्लॉकर पद्धत चेंडू. चेंडू या ठिकाणी हलके बॅटची कडा होतोय. धाव बाद होण्याचा धोका आणि धाव बाद होतोय तो फलंदाज सीताराम काका नरे. स्वतः काका नरे हा बाद होतोय. तर केतन तिर्लोटकर यांच्या संघाला एक पुन्हा एकदा सांघिक सफलता मिळते. धावबादच्या स्वरूपात 3रा गडी बाद होतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या मात्र तिथे थांबते. धावसंख्या आहे ती 12 धावा. दुसरं षटक चालू असताना पहिलं षटक टाकलं होतं तो गोलंदाज ओमकार तावडे, ज्याने आपल्या संघासाठी पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या आणि 2 मोठे गडी बाद केले होते. तो म्हणजे रोशन गायकवाड आणि दुसरा निखिल. परंतु यावेळी मात्र दुर्दैवी तिला या ठिकाणी धावबाद व्हावं लागते ते काका नरे यांना. 3रा गडी बाद झालाय अमोल 11 संघाचा. 3 बाद 12 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय केतन तिर्लोटकर. स्वतः कर्णधार केतन तिर्लोटकर हे मैदानामध्ये गेले आहेत. अतिशय सुरेख अशी
फलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरी केली. मागील सामन्यामध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पटकारला. यावेळी मात्र केतन हलके धाव घेतोय, स्ट्राईकला जातोय स्वतः आणि एक धाव मिळते सीतारामला. सीताराम पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते या ठिकाणी हळूहळू 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान दुसऱ्या षटकाची या ठिकाणी सांगता होते. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे 13, 3 गडी बाद 13. अमोल 11 संघाची धावसंख्या आहे ती 13 धावा 2 बाद 13. तर ओमकार तावडे हा यावेळी परत आपल्या कोठ्यातील दुसरं आणि वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन आलाय. मागील षटकामध्ये ज्याने 7 धावा दिल्या होत्या तोच ओमकार तावडे. सामन्याची सुरुवात केली होती. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी या सीझनमध्ये. ओमकार तावडे हे पूर्णपणे फॉर्ममध्ये असणारा असा शिरगावचा खेळाडू आहे. तर ओमकार तावडे चेंडू टाकण्यासाठी शॉर्ट पिचचा वापर करतोय. चेंडूला हलक्याच फटकाला स्वीपर कव्हरच्या चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. तर या ठिकाणी पहिला चौकार निघतोय तो डावखुरे फलंदाज सीताराम यांच्या बॅटमधून. सीताराम जोईल यांना मिळणारा पहिला चौकार. संघाला मिळालेला हा पहिला चौकार आणि या 4 धावांनी सीताराम पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या पोहोचते या ठिकाणी 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ती सीताराम जोईल यांच्याकडून. ओमकार तावडे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, परंतु यावेळी मात्र चेंडू थोडासा शॉर्ट पिच त्याचा पूर्ण वापर केला आणि चौकाराच्या दिशेने यावेळी मात्र जोरदार फटकारण्याचा प्रयत्न आणि हा थोडासा खाली राहणार चेंडू आणि बॅट यांच्या काही मेळ होत नाही. चेंडू जाऊन विसवतो यष्टीरक्षक यांच्या ग्लोव्हमध्ये. यष्टीरक्षक चांगलं काम पूर्ण करतायत. निर्धाव चेंडूची सांगता आणि धावसंख्या मात्र तिथेच आहे 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओमकार तावडे आपले बॉलिंग मार्क करून समोर जातोय. सीताराम जोईल पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात चेंडू फटकारत नाही. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो गोलंदाज ओमकार तावडे. काही सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या सडेवाडीच्या स्टेडियम मध्ये. SPL प्रीमियर दिनेश गावकर मित्रमंडळाच्या ह्या लीग मध्ये खरोखरच सुरेख अशी खेळी पाहायला मिळते गोलंदाजीची ती ओमकार तावडे यांच्याकडून. ओमकार तावडे पुन्हा एकदा तशाच पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीने चेंडू फटकारण्याचा प्रयत्न. धाव बाद होण्याचा धोका. दरम्यान यावेळी मात्र ओमकार तावडे चेंडू पकडत नाही. निश्चितच एक धोका अजून वाढला असता तो अमोल 11 संघाला आणि हा गडी 4था बाद होऊ शकला असता. दरम्यान सीताराम तावडे नॉन स्ट्राईकला येतोय. 1 धाव मिळते या ठिकाणी अवांतर स्वरूपात एका बाईच्या स्वरूपात एका धावेने. संघाची धावसंख्या होती 18 धावा. तिसरं षटक चालू असताना ओमकार तावडे हा तिसरं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी, आपल्या कोठ्यातील दुसरं षटक. तर धावसंख्या आहे ती 18 धावा. खरोखरच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते ओमकार तावडे यांच्याकडून. ओमकार पुन्हा एकदा धावतोय आणि यावेळी मात्र आलेला स्ट्राईकला फलंदाज जोरदार फटकारतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा घोषित करतायत पंच सचिन पुजारे. धावसंख्या होती ती 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यावर. यावेळी मात्र ओमकार तावडे यांच्या गोलंदाजी स्वतःकडे स्ट्राईक घेऊन चांगला समापचार घेतोय तो हा फलंदाज. चांगल्या पद्धतीने सामोपचार घेतला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले. 6 धावा मिळाल्या त्या फलंदाजाला केतनला. केतन एक अष्टपैलू असा खेळाडू, स्वतः कर्णधार, आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतो आणि त्या जबाबदारीला खरोखरच पार पाडताना दिसतो. हलके तटवतोय केतन. चेंडूला या ठिकाणी शॉर्ट कव्हरला 1 धाव घेतोय. दरम्यान या ठिकाणी मला वाटतं षटक संपल्याची खूण करतायत पंच आणि यासाठी चेतनने थोडासा अट्टहास केला होता तो 1 धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा. दरम्यान 3 षटकाची सांगता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकाचा चालू असणारा हा सामना. या षटकामध्ये पाहूया किती धावा जमित आहेत हे दोन संघ. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना अमोल 11 संघाने आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा जमल्यात. एक मोठं लक्ष ठेवावं लागेल कारण या सामन्यात जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर होणार आहे आणि यासाठी करो या मरो ची स्थिती असणार आहे दोन्ही संघाला. यासिन वाडकर येतोय नवीन गोलंदाज, वेगवान गोलंदाज. खरोखरच यासिन वाडकरने मागील सामन्यामध्ये शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हरचं षटक टाकलं होतं ते खरोखरच अप्रतिम टाकलं होतं. अगदी शेवटच्या सामन्यावर चेंडूपर्यंत त्यांनी रंगत आणली होती
आपल्या संघासाठी सुरेख गोलंदाजी केली होती. तत्पूर्वी थोडासा महागडा ठरला होता तो केतन आणि त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली होती ती यासिन वाडकर. तोच यासिन वाडकर यासिन वाडकर आपल्या बॉलिंग मार्कून राईट आर्म ओव्हर द विकेट. यासिनचा हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने फटकारतोय. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या वरून चेंडू फटकारला जातोय आणि समोर फलंदाज उभा आहे तो केतन तिर्लोटकर. केतन तिर्लोटकरला आजमावणं हे थोडं कठीणच जात आहे. ते प्रत्येक गोलंदाजाला जरी उंची छोटी असली तर त्याचे फटके मात्र खूप मोठे असतात. असा हा महान केतन तिर्लोटकर तिर्लोट संघाचा खेळाडू आहे आणि या ठिकाणी तो कर्णधार म्हणून अमोल 11 संघ मिडभाव अमोल लोके यांच्या संघातून प्रतिनिधित्व करतोय. खरोखरच सुपर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती केतन तिर्लोटकर यांच्याकडून. यासिन वाडकर यांच्या पहिल्या चेंडूला चांगला सामोपचार घेतला. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल केतन तिर्लोटकर. गोलंदाज यासिन वाडकर चेंडू टाकण्यासाठी धावतोय जो वेगवान गोलंदाज यासिन वाडकर. हा मात्र खोल टप्प्याचा चेंडूला हलक्यात कटतोय. वेदांत जाधव चेंडूवर चेंडू पकडतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न परंतु वेदांत हा चेंडू उचलतोय आणि या ठिकाणी गोलंदाज यासिन वाडकर यांच्याकडे चेंडू सोपवतोय. दरम्यान या ठिकाणी एकच धाव मिळते ती फलंदाज केतनला. संघाची धावसंख्या हळूहळू वाढते. संघाची धावसंख्या होते 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक चालू आहे. टाकतोय गोलंदाज यासिन वाडकर. तिर्लोट नवानगरचा हा खेळाडू यासिन वाडकर खरोखरच गेल्या काही वर्षामध्ये स्वतःचं नाव अगदी कॉलेज लाईफ पासून बनवलंय तो असा हा गोलंदाज यासिन वाडकर. आणि यावेळी मात्र चेंडू बॅटची वरची कडा घेतोय. झेल होऊ शकला असता परंतु रोहित तानवडे यांच्यापासून झेल खूपच दूर होता. नाही तर निश्चितच रोहित तानवडे याने हा झेल पकडला असता. दरम्यान डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळते. या ठिकाणी डावखुरा फलंदाज सीताराम याला. सीताराम पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या हळूहळू वाढते. संघाची धावसंख्या होते 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा मात्र सुरेख फटकारला जातो. चेंडू येतो या ठिकाणी डीप मिड विकेटचे हे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्याकडे धावतात दोन्ही फलंदाज सहजरित्या धावा पूर्ण करतात. दोन धाव मिळतात या ठिकाणी सीतारामला आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक चालू असताना पहिला चेंडू मात्र घातक पद्धतीने हाताळला होता रोशन या ठिकाणी यासिन वाडकरचा तो केतनने. परंतु यावेळी मात्र थोडासा बदल करतोय चेंडू टाकण्यामध्ये. हा चेंडू हवेमध्ये झेल खाली येतोय. स्वतः यासिन वाडकर पाहूया झेल घेतोय का आणि चांगल्या पद्धतीने टिपतोय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये यासिन वाडकर आणि तंबूचा रस्ता दाखवतोय तो फलंदाज सीताराम जोईल याला. चौथा गडी बाद होतोय या ठिकाणी अमोल 11 मिडभाव संघाचा. 4 बाद 35 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय मुन्ना परब मॅन फ्रॉम कणकवली. मजबूत देहयष्टीचा असणारा हा फलंदाज पूर्ण सीझन मध्ये पूर्ण फॉर्म मध्ये आहे. तर पाहूया या ठिकाणी अमोल 11 संघ यांच्या संघामधून खेळताना आपल्या फलंदाजीची कशा प्रकारे कस दाखवत आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करून आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवतं का पाहायचं. एक मोठं लक्ष ठेवावं लागेल. या सामन्यात जो संघ पराभूत होईल तो निश्चितच बाहेर जाणार आहे. त्यासाठी लढत आहे करो या मरो अशी ही स्थिती दोन्ही संघासमोर आहे. त्यासाठी झगडताना दिसत आहेत या ठिकाणी हे फलंदाज. तर पाहूया मुन्ना परब स्ट्राईकला गेले. डावखुरा फलंदाज मुन्ना परब यासिन वाडकरला तोंड देईल. यासिन वाडकर धावतोय चेंडू टाकण्यासाठी. यासिनचा हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करतोय मुन्ना परब. खरोखरच चांगल्या पद्धतीने फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी मात्र पाहायला मिळते ते शुभम वाडेकर यांच्याकडून. शुभम चेंडू पकडतोय आणि फेकतोय. दरम्यान एकच धाव मिळते मुन्नाला. मुन्ना स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाच्या धावसंख्येत भर टाकतोय. दरम्यान 4 षटकाची सांगता. 4 षटकाची समाप्ती. 4 षटकाची समाप्ती तर धावसंख्या होते ती 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रति षटकामध्ये 9 धावा जमविल्या आहेत. या ठिकाणी अमोल 11 संघाने 36 धावा जमविल्या आहेत. तर पाहूया शेवटचं षटक बाकी असेल आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवित आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज येतोय अवी देवगडकर स्वतः संघनायक. मागील सामन्यामध्ये खरोखर महागडा ठरला होता तो अवी देवगडकर आणि त्यानंतर आता टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे अवी देवगडकर यांनी सांगितलं. मागील सामन्यामध्ये माझ्याकडून निश्चितच खराब कामगिरी झाली होती परंतु यावेळी मात्र मी चांगली कामगिरी करण्याची निश्चितच प्रयत्न करीन असं सांगितलं होतं. ग्वाही दिली होती तोच अवी देवगडकर.
आणि हा मात्र चेंडू फटकारला जातोय. सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय तो मुन्ना परब यांच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय आणि 10 पंच डिक्लेअर करतात 6 धावा. तर यावेळी मात्र अविने जी ग्वाही दिली आहे ती ग्वाही पार करावी लागेल अवि तुला, कारण थोडंसं संयम आणि ताळमेळीनेच गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू महागडा ठरतोय या षटकातील तुझा आणि त्या ठिकाणी 6 धावा मिळतात मुन्ना परबला. परंतु मुन्ना मात्र काही ऐकणार नाही. एक भरधाव वेगाने धावणारा असा हा रेसमधील घोडा आहे मुन्ना परब. परत यावेळी मात्र स्लोवर वनचा वापर करतो अवि देवगडकर. मुन्ना परत एकदा तशाच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू निर्धाव जातोय आणि यष्टी रक्षक यांच्या हातामध्ये विसरतोय. आता मात्र चेंडू टाकलाय तो अगदी स्वतःचं नियंत्रण आणि ताळमेळीच्या साह्याने या ठिकाणी अवि देवगडकर यांनी सुरेख पद्धत चेंडू हाताळणी करतोय अवि देवगडकर. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी धावेल मुन्ना परब यांच्यासाठी. मुन्ना परब पुन्हा एकदा चकतोय, फसला जातोय मुन्ना परब. खरोखरच सुरेख असं नियंत्रण पाहायला मिळते तो गोलंदाज अवि देवगडकर यांच्याकडून. पहिला चेंडू मात्र चुकीच्या पद्धतीने टाकला होता आणि त्या चेंडूवरती 6 धावा घेतल्या होत्या तो फलंदाज मुन्ना परब याने. परंतु यावेळी मात्र सलग 2 चेंडूवरती मुन्नाला चकवतोय अवि देवगडकर. अवि चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चौथा चेंडू हाताळतो या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा वापर आणि जागेवरूनच घुटणे टेक तमाशा देख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिडविकेटच्या वरून धावा मिळतोय 6 मुन्ना परबला. संघ पोहोचतो या ठिकाणी 48 या धावसंख्येवरती. आता मात्र मुन्ना खराब गेलेले चेंडू जे फुकट गेले होते त्या धावा आल्या नव्हत्या त्या आता मात्र चांगला सामोपचार घेतोय अवि देवगडकर यांचा आणि या चेंडूवरती षटकार मारतोय. 4 चेंडूंचा सामना करत अविच्या आतापर्यंत 12 धावा लुटल्या आहेत त्या फलंदाज मुन्ना यांनी. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी असताना पाहूया मुन्ना परब. मला वाटतं 2 चेंडू बाकी असतील आणि मुन्नाला अजून मोठे फटके खेळावे लागतील. आपल्या संघाला चांगल्या स्थितीत ठेवायचं असेल तर निश्चितच फटकारले जावे चेंडू अशी या ठिकाणी त्यांच्या फलंदाजाकडून. आणि यावेळी मात्र मुन्ना हा बाद ठरतोय. झेलबाद झाला. तिसरा फटका मारण्याचा प्रयत्न होता मुन्ना यांचा, अयशस्वी ठरतोय. थोडासा बाउंड्रीपासून मागे राहिला. शुभम वाडेकर चेंडूवर आले आणि झेल टिपलाय आणि मुन्ना परब याला डकआउट होऊन परतावं लागतंय. 5वा गडी बाद होतोय अमोल लोके यांचा. अमोल इलेव्हन मिडबाव या संघाचा हा 5वा गडी बाद झालाय. 5 बाद. गार्गी इलेव्हन संघाचा हा 5वा गडी बाद होतोय. अमोल इलेव्हन संघाला मिळणारी तर या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय शेखर सुतार. अमोल इलेव्हन संघाला मिळालेली ही एक सफलता. खरोखर चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी. आत्ता मात्र अवि देवगडकर आपल्या संघासाठी थोडासा महागडा ठरला होता परंतु या ठिकाणी बाद ठरवतो तो मुन्ना परबला. नवीन फलंदाज सुतार शेखर सुतार. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे सामोरं जातोय नवीन गेलेला फलंदाज शेखर सुतार. अवि देवगडकर आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूची सांगता करेल. पाहूया कशा प्रकारे कडू किंवा गोड सांगता करतो का अवि देवगडकर. एक जोखीम आहे त्याच्या खांद्यावरती तोच अवि देवगडकर. चेंडूने धावतोय या ठिकाणी. चांगला खोलटप्प्याचा चेंडू. चेंडूला कार्पेटच्या साऱ्याने फटकारला जाय. चेंडूवर येतो या ठिकाणी वेदांत मिराशी. एक धाव पूर्ण केली. धावबाद होण्याचा धोका. दुसऱ्याने धावत आहेत 2 फलंदाज आणि या ठिकाणी फलंदाज 2 धावा घेत आहेत. पंच या ठिकाणी या ठिकाणी पंच थर्ड अंपायरकडे जात आहेत. तर पाहूया रिप्ले काय होते तो. एक धाव घेतली आहे. दुसऱ्याला धावत आहेत फलंदाज दोन्ही. तोपर्यंत चेंडू पकडला जातोय. हळूहळू धावतोय दोन्ही फलंदाज. नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज चेंडू फेक करतोय. चेंडू येतोय यष्टी रक्षक यांच्या हातामध्ये आणि या ठिकाणी चेंडू लावला जातोय आणि हा फलंदाज बाद ठरतोय. तर एकच धाव आलेली आहे या ठिकाणी. वेदांत जाधव यांनी हा रिप्ले अंपायरकडे दाद मागितली आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. 5वा गडी बाद होतोय. अमोल इलेव्हन संघाला मिळणारी सफलता नंबर 5 आणि या ठिकाणी शेवटच्या षटकाची सांगता 6. या ठिकाणी 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या होत आहे ती 49. जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 50 धावा जमाव्या लागतील. प्रति षटकामध्ये 10 धावांचं टार्गेट ठेवावं लागेल. यानंतरचं धावतं समालोचन सांगतील माझे सहकारी मित्र मॅन फ्रॉम कणकवली. अतिशय सुरेख असं समालोचन आपल्याला पाहायला मिळेल ते प्रसाद चाळके सर यांच्याकडून. मी रजा घेतोय. महेंद्र मांजरेकर. धन्यवाद.
अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. 49 धावांचं लक्ष आहे. श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी करिया मोरोची लढत असणार आहे. 48 धावा झाल्यात. 49 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या रनचा रन आउट झाला ना. दुसऱ्या रनला रन आउट होईल. एकच रन पाहिजे. एकच रन भेटेल. 48 झाले. 48 झाले केतन. 48 झाले 49 होईल. इथे इथे 45 आणि 48 49 थांबा 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 माईकचं बंद होत नाही. माफ करा, थोडीशी चूक झाली होती. 49 धावा झाल्यात आणि 50 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं विजयासाठी अमोल 11 मिडबाव क्रिकेट टीम समोर. 49 धावांचं लक्ष आणि 49 धावांचा माफ करा 50 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा चूक झाली आहे. एक धाव कुठेतरी कमी झाली होती आणि त्यानंतर ती सुधारणा करण्यात येते स्कोर कार्ड मध्ये. पन्नास धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. वेदांत मिराशी मॅन फ्रॉम नाडन गावातील हा खेळाडू, देवगड तालुक्यातील एक युवा नवोदित खेळाडू, म्हणजे ज्याची ओळख आहे. एक चांगला खेळ या खेळाडूने अनेक स्पर्धांमध्ये केला आहे. त्याच्या साथीने रोहित तानावडे हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. पाहायला गेलं तर दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत, परंतु समोर देखील एक अनुभवी असे खेळाडू आहेत. काकानरे गोलंदाजी मार्कडे टेप बॉलचं षटक. पहिल्या षटकासाठी काकानरे यांची निवड केली गेली आहे. महत्वाचं षटक असणार आहे. 50 धावांचं लक्ष इथे करायचंय पूर्ण. पहिला बॉल ओव्हरपिच होता, थोडासा पुढे ठेवला गेला, त्यावर फटका खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षकांनी चेंडू यामध्ये लागले. शर्यत चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. पहिल्या बॉलला पहिला चौकार. एक चांगला फटका इथे एक्झिक्यूट केलाय. कालच झालेल्या नाडन प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील या खेळाडूने पटकावला आहे. परंतु आज एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये अमोल 11 मिडबाव या क्रिकेट टीमचं प्रतिनिधित्व करत असताना अमोलजी लोके यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना त्यांच्या विरोधात गार्गी स्पोर्ट्स बागमाळा, दिनेशजी खोत यांच्या मालकीचा संघ. पाहायला गेले तर दोन्ही देवगड तालुक्यातील संघ आहेत. तो पाहिला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले खेळाडू या संघांमधून खेळत असतात, कारण लिलाव पद्धतीने ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. एक भव्य दिव्य आयोजन दिनेश गावकर मित्रमंडळाचं आपल्याला पाहायला मिळतंय. सिक्सर सुप्रीमो या बॉलने स्पर्धा खेळली जाते. यावेळेस मिड ऑनच्या डोक्यावरून फटका खेळलाय.
लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी दुसरा चौकार आलाय वेदांतच्या बॅटमधून. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना वेदांत आखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑफटेकच्या बाहेर पिचिंग होतं, परंतु थोडंसं फोर्स केला आणि त्यानंतर मिडॉनच्या डोक्यावरून तो फटका खेळला गेलाय. एक चांगला फटका आपण पाहतोय. गोलंदाजाला देखील सुधारणा आता करावी लागेल. व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे गोलंदाजी करत असताना, ते व्हेरिएशन दाखवावं लागेल काका नरे. यावेळेस फुल टॉस आहे, आमंत्रण दिलं गेलंय बॅटरला मोठा फटका खेळण्याचा. फटका खेळला गेलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अजून एक 4 धावांचा एक दणदणीत फटका पाहायला मिळतोय बॅटर वेदांत मिराशीच्या बॅटमधून. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या 12. चांगले फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत वेदांत मिराशियाच्या बॅटमधून. एक चांगला खेळ, सुरुवात चांगली केली आहे, दमदार सुरुवात इथे पाहायला मिळते. पुढचा बॉल, गोलंदाज काका नरे सज्ज झालेत. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर्ड समोरच्या दिशेने एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फलंदाज वेदांतच्या बॅटमधून आलाय. षटकार. पहिल्या षटकामध्ये आक्रमणच पाहायला मिळते. पहिल्या बॉल पासूनच मोठे फटके खेळायचे ठरून गेला हा फलंदाज वेदांत मिराशी. कालच झालेल्या नाडन क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील पटकावला आणि आज देखील एक चांगला खेळ पेश करत असताना या वाडा या गावामध्ये, देवगड तालुक्यातील एक सुंदर गाव वाडा, आणि या वाडा गावामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. फटका फसलाय, चेंडू हवेत उडालाय, क्षेत्ररक्षक जज करतायत, टिपलाय जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आउट झालाय वेदांत, परंतु एक चांगली सुरुवात, जी सुरुवात आवश्यक होती, जो पाया रचायचा होता तो पाया रचलाय वेदांतने. वैयक्तिक 6 चेंडू आणि 18 धावांचे खेळी, 300च्या स्ट्राईक रेटने इथे धावा केल्या गेल्या आहेत फलंदाज वेदांत कडून. वेदांत बाद झालाय, न्यू बॅटर देखील वेदांत. आता वेदांत जाधव देवगड तालुक्यातील अजून एक सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या खेळाडूंकडून देखील भरपूर साऱ्या अशा अपेक्षा असणार आहेत. अमोल 11 मिडबाव क्रिकेट संघाला 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये त्या 18 धावा आल्या आहेत. 24 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांची आवश्यकता असणार आहे. वेदांत आणि त्यांच्या साथीने रोहित. पाहायला गेलं तर पहिलं षटक पूर्णपणे वेदांत मिराशी यांनी खेळ. चांगली धावसंख्या उभारले. MH स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. माझ्या समवेत दीपेश दुरी स्कोरर मित्र इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. केतन तिर्लोटकर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी माकडे सज्ज होतोय. हा सामना जिंकायचा असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला तर 8च्या धावगतीने आता प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमचा विचार केला तर आता धावा वाचवाव्या लागतील. एकामध्ये धावा ठोकायच्या आहेत, एकामध्ये रोखायच्या आहेत. रोखल्या जातील का ठोकल्या जातील? षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक. पहिला बॉल कट केलाय, डिक्लर झोन मध्ये जाईल चेंडू. 1 धाव मिळेल. वेट केला बॉलचा आणि त्यानंतर ती शेवटच्या क्षणी पाटण्या चेंडू फक्त ढकलला. गली रिचन मध्ये 1 धाव इथे प्राप्त होते. पुन्हा एकदा केतन सज्ज झालाय, गोलंदाजी मार्ककडे. रोहित स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु पुन्हा एकदा बॅटची कट. चेंडू जाईल डिक्लर झोन मध्ये, मिळेल फक्त 1च धाव. केतनने पहिल्या 2 बॉलवर चांगले गोलंदाजी केले. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. तुम्हाला जिंकायचं असेल तर आता संघर्ष करावा लागेल, जिद्दीनं खेळावं लागेल, आत्मविश्वासानं खेळावं लागेल. गती परिवर्ती, चेंज ऑफ पेस, फिंगल रोल केले तर चेंडूवर आणि त्यानंतर कमी गतीने जाणारा चेंडू ओळखला होता रोहितने. जर का रोहित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता रोहितने तर निश्चितच कॅच देखील उडाला असताना हे ओळखलं आणि त्यानंतर बॅटला थांबवलं. हलक्यात चेंडू ढकलला, 1 धाव प्राप्त झाली. पण पाहिलं तर क्षेत्रव्य रचना, फिल्डिंग प्लेसमेंट, 30 सकलच्या आतमध्ये पॉइंट, कव्हर पॉइंट आहे, कव्हर देखील आहे, मिड ऑफ, वाईडिश मिड ऑन देखील ठेवला गेला आहे. आणि त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग 30 सकलच्या आतमध्ये आहे. मिड विकेट 30 सकलच्या बाहेर आहे. वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ. एक क्षेत्र आपण क्षेत्ररक्षक 30 सकलच्या बाहेर पाहतोय. फिल्डिंग प्लेसमेंट सजवली गेली आहे बॅटर रोहितसाठी. पुढचा बॉल केतन. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज
रोहित आतापर्यंत पाहिलं तर रोहितच्या बॅटमधून 4 बॉलला 4 धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. योग्य टप्प्यावरचा चेंडू, व्हेरिएशन, वैविध्यता दाखवली जाते गोलंदाज केतन कडून. त्या अनुभवाचा वापर केला जातोय, महत्वाचा या क्षणी. कारण 50 धावा इथे रोखायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या आहेत आणि त्यानंतरचं षटक पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, परंतु हा बॉल पाठवलाय थेट मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी रोहितच्या बॅटमधून 6 धावांचा हा तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा, 28. 50 धावांचा पाठलाग करत असताना 28 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये इथे वसूल केल्यात. 18 बॉलचा आता खेळ शिल्लक राहिलाय. 18 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यक असणाऱ्या धावा 22, 22. चांगला फटका इथे एक्झिक्यूट केला बॅटर रोहित तानावडे. मॅन फ्रॉम पडेल गावचा खेळाडू आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. पुन्हा परब बॅटर बॅटिंग करत असताना जबरदस्त खेळ मुन्नाच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता, परंतु आता गोलंदाजीची जबाबदारी दिली गेली आहे. एक अष्टपैलू खेळाडू या कणकवली तालुक्यातील. पहिला बॉल खेळत असताना हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक लांबवरून आले आहेत, परंतु झेल इथे सोडला गेलाय. एफर्ट्स खूप चांगले होते, एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. भरपूर लांबवरून क्षेत्ररक्षक धावत आला अर्सलान भाटकर आणि त्यानंतर झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु अंतिम क्षणी चेंडू हातामधून निसटला. परंतु पाहायला गेलं तर महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅचमध्ये अशा हाफ चान्सेसला तुम्हाला फुल चान्स बनवावा लागेल, कॅचेस टिपाव्या लागतील. अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तितका चांगला संपर्क नाही या बॅट अँड बॉलचा. क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू अडवत आहे, तोपर्यंत एकच धाव, सिंगल धाव इथे पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट स्ट्राईक गेनला आता असणार आहे फलंदाज रोहित. आव्हान आता थोडंसं सोपं बनलंय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, परंतु इथूनही क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकू शकतो, परंतु गरज असेल एक योग्य टप्प्यावरच्या गोलंदाजीची, नियोजनबद्ध गोलंदाजीची. यावेळेस खेळलाय फटका हवेत, हवाई मार्गाने चेंडू जाईल थेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी रोहितच्या बॅटमधून अजून एक 6 धावांचा धमाका पाहायला मिळतोय. 50 धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त बॅटिंग फलंदाज रोहितच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये वेदांत मिराशी यांनी प्रभावित केला, आता प्रभावित करतायत फलंदाज रोहित तानावडे. रोहितच्या बॅटमधून 2 षटकार आले, या आधीच्या षटकाच्या शेवटच्या बॉलला षटकार आला. पुन्हा एकदा त्याचा स्ट्रायकिंग एंडला आला रोहित, तसा देखील षटकार पाहायला मिळाला. आता मात्र तो संयम दाखवलाय रोहितने. आज संयम खूप महत्वाचं असतं. नेटवरचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. पहा, जसा षटकार मारण्याची संधी होती त्या बॉलला षटकार मारला, जो चेंडू चांगला टाकला गेला त्या चेंडूला कट केला, तो संयम दाखवला आणि सिंगल धाव घेत इथे मात्र स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग इनला आता वेदांत जाधव हा फलंदाज सज्ज झालाय. उर्दी विकेट, पुढचा बॉल यावेळी उंच खेळलाय, भरपूर उंच गेलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय, टिपला देखील गेलाय, झेल आउट झालाय बॅटर वेदांत जाधव. वेदांत जाधवची विकेट इथे प्राप्त केली क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. मुन्नाचा चेंडू, त्यावर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आला, उंची मिळाली, हवी तितकी लांबी नाही मिळाली, परिणामी कॅच घेतला गेला. 40 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. अवघ्या 10 धावांची आवश्यकता असणार आहे. करूया मरोची लढत दोन्ही टीमसाठी. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे विजयासाठी. 10 धावांची आवश्यकता. ओमकार नाटेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते बॅटिंगसाठी. TTPL या स्पर्धेमध्ये 50 धावांचे खेळ ओमकारने केले होते. देवगड तालुक्यामध्ये सध्याच्या वर्षी आपण पाहतोय भरपूर साऱ्या क्रिकेट लीग सर्व खेळाडू खेळलेत आणि त्याचा फायदा निश्चितच सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये होत असताना आपण पाहायला मिळतोय. या सर्व खेळाडूंना चांगला खेळ पेश करत असताना अड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटरला चेंडू समजलाच नाही. चेंडू टप्पा खाल्यानंतर थेट वेध घेतोय. विकेट किपरचा डॉट बॉल आलाय. षटक समाप्त होतंय.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 धावा. 12 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 10 धावा. या कोणाची निवड आता गोलंदाजीसाठी केली जाते. कोणता गोलंदाज येतोय उद्या स्वतः कॅप्टन गोलंदाजी माकडे पाहायला मिळतोय. केतन तिर्लोटकर पुन्हा एकदा ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय. महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा द्यायच्या आहेत. अगदी शेवटच्या षटकामध्ये 5 ते 6 धावा जरी राहिल्या तर देखील एक फाईट होऊ शकते, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये बरेच अंदाज देखील फोल ठरत असतात. त्यामुळे अंदाज मांडणं भरपूर कठीण होऊन बसतं. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. पण अनेक वेळा विक्रम घडले जातात, इतिहास नोंदवले जातात क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि तो इतिहास आता घडवेल का क्षेत्ररक्षण करणारा संघ. पहिला बॉल, वा, शॉर्ट आर्म पुलचा फटका, पॉवरफुल हिट सक्सेसफुल झालाय. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. रोहितच्या बॅट मधून हा धमाकेदार तिसरा षटकार. तिसरा षटकार आलाय बॅटर रोहितच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये रोहित तानावडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी गती परिवर्तित चेंडू, चेंज ऑफ पेस थोडासा कमी गतीने टाकला. डॉट बॉल, परंतु आता अवघ्या 4 धावांची आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी 10 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. यावेळेस समोरच्या दिशेने वा, क्लास फटका, नजाकत, पाहतच राहावं या फटक्याकडे. अशा प्रकारचा फटका, विजयी षटकार. फलंदाज रोहितच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण दाखवतोय. स्लॉट मध्ये होता चेंडू, ती नजाकत, ते सौंदर्य या फटक्यामागे पाहायला मिळालं. एक जबरदस्त फटका फलंदाज रोहितच्या बॅट मधून या मॅच मध्ये